परळी तालुक्यातील शिरसाळ्यामध्ये श्री प्रभू राम जन्मोत्सवानिमित्त वाद निर्माण झाला आणि भव्य मिरवणूक या ठिकाणी रोखण्यात आलेली आहे असं देखील समोर आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर रूट जो आहे भव्य मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्या मार्गावरून या ठिकाणी वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। या ठिकाणी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। आपल्यासोबत या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्व समाज कार्यकर्ते आहेत। तर एकंदरीत या ठिकाणी पाहायला गेलं तर कालपासून या ठिकाणी काल हे आंदोलन झालं आणि आज आमरण उपोषणाला सुरुवात झाली। नेमकी काय अडचण आहे, कशामुळे हे आंदोलन सुरू झालेलं? विशेष म्हणजे गेल्या 3 ते 4 वर्षापासून या ठिकाणी जो काय मार्ग दिला जातो मिरवणुकीचा रामनवमीचा, हे मार्ग मुळातच प्रशासनाने चुकीच्या पद्धतीनं दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने तो मार्ग दिलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग दिल्यामुळं या उत्सव समितीची जी अध्यक्ष आणि टीम आहे या टीमच्या मनामध्ये प्रशासनाच्या संदर्भामध्ये एक गैरसमज खूप मोठा झालेला आहे आणि तो प्रशासनाने निर्माण केलेला आहे, हे विशेष बाब आहे। कारण का कुठलीही मिरवणूक महामानवाची किंवा रामाची असेल, ही मिरवणूक काढत असताना कुठलाही जरी रूट दिला तरी त्याच्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या शिरसाळ्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही। कारण शिरसाळा हे हिंदू मुस्लिम सर्व धर्मभाव एक समान ठेवून हे चालणारं शिरसाळा आहे। आतापर्यंतचा इतिहास आहे, देशामध्ये हिंदू मुस्लिमच्या दंगली झाल्या, परंतु शिरसाळ्यामध्ये आतापर्यंत एकही कुठल्याही प्रकारची हिंदू आणि मुस्लिमची दंगल नाहीये। सर्व दोन्ही समाज या ठिकाणी सुखी समाधानाने आपापलं जीवन जगतायत आणि कोणाचा मुस्लिम बांधवाचा सुद्धा या ठिकाणी विरोध नाहीये। ही जयंतीची मिरवणूक कशी काढावी, कोण्या रूटनं काढावी, कोण्या रूटनं काढू नये, हा कुठलाही विरोध नसताना प्रशासन ज्या पद्धतीने भूमिका घेत आहे ही प्रशासनाची भूमिका चुकीची आहे। अशा पद्धतीनं भूमिका घेऊन विनाकारण प्रत्येक समाजातल्या तरुण पोरामध्ये गैरसमज जो काही निर्माण होतोय, हे प्रशासनाने गैरसमज हा दूर करावा आणि या मागणीला पूर्ण विराम द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, यांनी या सर्व प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून ही मागणी तात्काळ निकाली काढावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र होण्याचे चान्सेस आहेत। कारण की या ठिकाणी पाहिलं गेलं तर सकल हिंदू समाजाचे सर्व तरुण बांधव या ठिकाणी तन मन धन द्यायला तयार झालेत आणि याचा उद्रेक कुठल्या स्तराला जाईल हे देखील कळणं शक्य नाही। काय वाटतं तुम्हाला, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकाने यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे? जिल्हाधिकारी साहेब असतील, पोलीस अधीक्षक असतील, यांना प्रत्यक्ष लक्ष घालून हा मार्ग संयमाने सोडवावा, अन्यथा इथं काय दंगल घडणार नाही, पण प्रशासनाच्या विरोधात एक मोठं आंदोलन या ठिकाणी होऊ शकेल, ही सुद्धा वेळ प्रशासनाने त्यांच्यावर येऊ देऊ नये यासाठी एसपी साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, माझी विनंती हे तात्काळ मार्ग काढावा आणि हा मार्ग काढून या आंदोलनाला पूर्ण विराम द्यावा ही अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। काय प्रत्येक वर्षी वेगळा मार्ग देऊन हिंदू समाज भावनांशी खेळला जातंय, त्यांची फसवणूक केली जाते असं देखील आरोप होत आहे। तेच तर खरं मेन मुद्दा आहे तुम्ही जे विचारायला त्या हिशोबानं। कारण काय की प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला एकच रूट, प्रत्येक बाकीच्या सगळ्या सणाला जायचा मार्ग शिरसाळ्यातला एकच आहे आणि तेच रस्ता मागणी सुद्धा आमची अशी एक म्हणजे रास्त मागणी जे दरवर्षीप्रमाणे पहिल्या वर्षी जे जशा पद्धतीने मिरवणूक गेली तेच मार्ग मागितलेला आहे। त्यामुळे कुठं माशी शिंकली हेच काय कळत नाही, कारण त्या प्रत्येक वेळेस दरवेळेस आज त्यांच्या भावनेशी खेळल्या जाते। म्हणजे असं पाप केलंय का हिंदू जातीत जन्मला त्यांनी त्यामुळे त्या प्रत्येक सणाला किंवा रामनवमीलाच एक टार्गेट विरोध करणं हे चुकीचं आहे ना। संपूर्ण देशभर राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना शिरसाळ्यामध्ये त्याला अपवाद झालेला आहे आणि पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे। जाणीवपूर्वक कुठेतरी पोलीस प्रशासन कशाला भीतय हे असं देखील आरोप करण्यात येत आहे। नाही, हे तर मगरुरीची भाषा झाली ना पोलीस प्रशासनाची। आमचा रास्त मुद्दा एकच आहे, तुम्ही जर विरोधच असेल तर ते रूटच बंद करा ना। ते रूट बंद पूर्ण सगळ्यासाठी रूट बंद असेल तर आमचं म्हणणंही नाही। आणि यांना फक्त जाणीवपूर्वक जर फक्त रामनवमीलाच टार्गेट विरोध असेल तर ह्याच्या उद्रेक जर झाला तर त्याला सर्वस्व जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल। नक्कीच काय कालपासून वेगवेगळ्या घडामोडी शिरसाळ्यामध्ये घडतात, तणावाची
परिस्थिती निर्माण झालेली एकंदरीत पाहायला गेलं पोलीस प्रशासन त्यांची जिम्मेदारी झटकून महसूल प्रशासनावर ढकलतंय, महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाकडे ढकलतंय. नेमकं काय हा सर्व प्रकरण आहे? सर्वप्रथम आपल्या जे शिरसायात आज 4थं वर्ष आहे, जे रामनवमीची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघती, कुठल्याही सर्व समाजाला घेऊन आणि कुठल्याही जातीवाद न करता, समजा शिरसायात मुस्लिम समाज बहुसंख्याने आहे, दलित समाज आहे, अदर सर्व समाज आहेत, तर कुठल्याही समाजाचा आपल्या कार्यक्रमाला विरोध नाही. मग पोलीस प्रशासन असन किंवा महसूल असन किंवा ज्याच्या त्याच्या लेवलवरचा विषय असन ह्या रस्त्याचा, आमचं म्हणणं एकच आहे किंवा जे सर्वांसाठी न्याय ते आमच्यासाठी द्यावे. मग जे पोलीस प्रशासन म्हणत असन की तहसीलकडे, तहसीलवाले म्हणत असतील, एसडीएम कडे, बाकी जे कोणी आहेत, एसपी कडे, कलेक्टर आहेत, तुम्ही ज्याच्याकडे बी मार्गाचा अथॉरिटी आहे, समजा कुठल्याही कार्यक्रमाला एक अथॉरिटी असते मार्गाची, ती आम्हाला अथॉरिटी देऊन आमचा मार्ग कायम एकच राहू द्यावे आणि जे सर्वांना मार्ग तेच आम्हाला मार्ग असावे, एवढी आम्ही त्या कार्यक्रमाच्या नियोजनानं करतात. आणि हे जे आज करायलात आम्ही ठाम आहेत. जोपर्यंत प्रशासन, मग कुठल्या प्रशासनाच्या अधिकारात येतो हे रस्ता, त्या प्रशासनानं आम्हाला मार्ग काढून द्यावे. आम्ही त्यांचं ऐकून आमचा कार्यक्रम करण्यास पुढे तयार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर कालपासून वेगवेगळ्या अडचणी समोर येतात. संयोजन समितीतील सदस्य असतील, वेगवेगळ्या सदस्यांना फोन करून दबाव टाकायचा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, असे देखील म्हणण्याचं समोर येतं. एकंदरीत काय ते संयोजन समितीला दबाव टाकत आहेत? संयोजन समितीला दबावाचं तर काय, मी त्यातच आहे संयोजन समितीमध्ये, मला वगैरे काही कॉल आला नाही. कुणाला जर कॉल आला असेल तर संयोजन समितीला एवढं सांगणं की कुठल्याही कुणाच्याही फोनला भीक न घालता आपण एक हिंदू म्हणून आपण आपल्या कार्यक्रमावर ठाम राहावे. कुणाचे फोन येते, कोण काय म्हणेन काय ना, आपण सगळेजण एक आहेत. आणि जरी कुणाला एकाला जर अडचण आली तर सर्व हिंदू समाज शिरसाळा पंचक्रोशीतला त्याच्या सोबत आहे, त्याच्यामुळे कुणीही भ्यायची काही अडचण नाही. अशी देखील माहिती समोर येते की महेश दादा लांडगे असतील, गोपीचंद पडळकर असतील, नितेशजी राणे असतील, संग्रामजी जप्ता असतील, हे देखील शिरसाळ्याच्या दिशेने येणार असल्याची चर्चा समोर येत आहे. सूत्रांची देखील तशी माहिती आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांनी हे आंदोलन हाती घेतल्यास नंतर या ठिकाणची परिस्थिती वेगळी होईल. आमचं पण तेच म्हणणं आहे की इथं गुन्हा-गोविंदानं सर्व समाज नांदत असताना विनाकारण जर पोलीस प्रशासन असन किंवा महसूल प्रशासन असन किंवा जे ज्याच्या लेवलवर अथॉरिटी आहे त्यानं मार्ग काढून कुठलेही मोठं उगं काहीतरी आंदोलन आमचं तीव्र होऊन आमच्या भावना दुखवत्यान आणि ह्या आंदोलनाला वेगळं गालबोट लागण असं काही न करता आम्हाला जे कायद्याच्या नियमाच्या अटीमध्ये बसून मार्ग काढून द्यावे. आम्ही त्या मार्गाने जायला तयार आहेत. पोलीस प्रशासन नेमकं भीतय कशाला त्या रूट संदर्भात? आता त्यांचा विषय ते सांगत नाही. ते म्हणतात किंवा पहिल्या वर्षी तुम्हाला रूट दिला त्याच रूटनं जा, पण आमचं म्हणणं आहे किंवा पहिल्या दिवशी दिला आम्ही तुमच्या एक भावनेनं त्या रूटवरून असा बी समोर प्रत्येक वर्षी वेगळा रूट दिलाय, कागदोपत्री एकच रूट आहे, मग प्रत्येक वर्षी रूट बदलून देत आहेत. मग यावर्षी त्यांना बदलून द्यायला अडचण काय आणि त्या रूट संदर्भात नेमकी भीती कशाची त्यांच्या मनात, पोलिसांच्या मनात नेमकी भीती कशी? ते सांगत नाहीत ना भीती कशाची. तर विषय असा की प्रत्येक वर्षी आम्ही सहानुभूतीच्या हिशोबाने म्हणले पहिल्या वर्षी रामनवमीचं ते रस्ता घेतला, दुसऱ्या वर्षी म्हणले घेतला, तिसऱ्या वर्षी बी घेतला, चौथ्या वर्षी मग कुठपर्यंत आम्ही पण संयमाची भूमिका दाखविली ना, चला आपण प्रभू रामाच्या कार्यक्रमाला व्यत्यय न आणता, बंद न पाडता कुठंतरी आपलं सुरळीत चलाव ह्या हिशोबाने आपण ऐकलं. पण आता कुठपर्यंत ऐकणार? एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं, चौथ्यांदा देत नसतील तर आम्ही आमच्या ह्याच्यावर ठाम आहेत की आम्हाला ते रस्ता पाहिजे. एकंदरीत दादा काय अनेक अडचणी समोर येत आहेत. पाहायला गेलं तर गेल्या 4 वर्षापासून शिरसाळ्यामध्ये श्री प्रभू राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो, परंतु या 4 वर्षामध्ये अशी कुठलाही प्रकार घडला नाही, कुठल्याही प्रकारच्या गुन्हे दाखल झाले नाहीत, कुठलाही अनुचित प्रकार घडला नसताना देखील जाणीवपूर्वक सकल हिंदू समाज भावनांच्या खेळला जात आहे, त्यांची फसवणूक केली जाते. वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळा रूट देऊन कुठंतरी मानसिक छळ हे संयोजन समितीचा केला जातो. बरोबर आहे. हा विषय आहे धार्मिक, हे कुठल्याही एका समाजाचा विषय नाही किंवा ही भूमिका राजकीय नाहीये. ज्या देवाच्या नावाने सगळं अखंड हिंदुस्थान चालतं, विश्व चालतं आणि त्या देवाची मिरवणूक शिरसाळा या गावामध्ये थांबणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व तरुणांचे माते भडकवण्याचं काम कुणीतरी करत आहे. हा धार्मिक विषय आहे आणि हे मिरवणूक थांबवणे म्हणजे हा महाराष्ट्र थांबवण्याचे संकेत आहेत. हा विषय आहे धार्मिक मुद्द्यामध्ये कोणीही हात घालण्याचं काम करू नये. ह्या गावामध्ये सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे. ह्या गावामध्ये कुठल्याही समाजाचा विरोध कुणालाही नसताना रामनवमी थांबवणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यामध्ये ज्या प्रशासनाची जे कोणी अधिकारी वरिष्ठ आहेत त्यांची जी भूमिका आहे, त्यांनी तात्काळ हा निर्णय घेऊन ज्या मार्गाने इथल्या महामानवाच्या जयंत्या जातात, धार्मिक विधी ज्या मार्गाने होतो त्याच मार्गाने रामनवमी उत्सव साजरा करण्यात काय अडचण आहे आणि याला कोण जबाबदार आहे, त्या व्यक्तींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ
ह्या समितीचा जो मार्ग आहे, ह्यांची जी मागणी आहे, ज्या मार्गाने जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो मार्ग तात्काळ द्यावा. याच्यामध्ये कोणाचं मन दुखण्याचं कारण नाहीये किंवा काही कुठल्या समाजाचा विरोध नाही, कोण्या समाजाचं ऑब्जेक्शन नाही. इथं हिंदू मुस्लिम एका ताटामध्ये खातात, एका छतामध्ये राहतात, गुन्ह्या गोविंदाने जगतात. मग अशी परिस्थिती असताना मग हे माते फिरू भडकवण्याचं काम कोण करत आहे, याला जबाबदार कोण आहे? जो कोणी अधिकारी याच्यामध्ये आहे किंवा जो वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, ज्या अधिकाऱ्यांना परमिशन देण्याची ऑथॉरिटी आहे, ते अधिकारी का टाळाटाळ करत आहेत, हा विषय गौण आहे. पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासन महसूलकडे ढकलतंय, महसूल प्रशासन पोलिसांकडे ढकलतंय. यामध्ये आता तोडगा कसा निघू शकतो, काय वाटतं तुम्हाला? स्थानिकचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील यामध्ये हस्तक्षेप घालून हे आंदोलन कुठेतरी स्थगित करून सकल हिंदू समाजांच्या भावनांच्या आदर राखून कुठेतरी तोडगा काढून रामनवमीचा मार्ग मोकळा करून आम्ही धनंजय मुंडे साहेब यांना आज भेटणार आहेत, साहेबासोबत चर्चा करणार आहेत की साहेब हा विषय धार्मिक आहे, ह्याच्यामध्ये आपण सहकार्य करावे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही कुणाचंही मन दुखणार नाही. ही सामाजिक बांधिलकी आमची आहे. ज्या महामानवाच्या जयंत्या ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने आमची रामनवमीची मिरवणूक जाऊ द्या, असं आम्ही आमदार साहेबांना भेटून बोलणार आहेत. त्याच्यामुळे साहेब काय निर्णय घेतात याच्यामध्ये कोण, तहसीलदार साहेबाला अथॉरिटी आहे का, SDM साहेबांना आहे का, कलेक्टर साहेबांना आहे का, SP साहेबांना आहे, ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये जो काही मार्ग देण्याची अथॉरिटी आहे त्यांनी तात्काळ द्यावी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. किंवा जर ही परवानगी नाही दिली तर ह्याचे महाराष्ट्रामध्ये संकेत वेगळे जाऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये धर्माच्या नावाने भावना दुखू शकतात, याच्यामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ शकते. तरी माझी सर्व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी यांना हात जोडून विनंती आहे की आपण हे मार्ग तात्काळ उपलब्ध करून द्यावा व समाजाच्या जनभावना दुखून एवढी नम्र विनंती. नक्कीच तुम्ही पाहू शकता. एकंदरीत पाहायला गेलं की कालपासून सुरू झालेले आंदोलन आता तीव्र होत चालले. एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत, वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. महसूल प्रशासन पोलीस प्रशासनाकडे ढकलत आहे, पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाकडे ढकलत आहे. नेमका हा मार्ग निघणार कसा, असं देखील आता यामध्ये प्रश्न निर्माण झाले. एकंदरीत पाहिलं गेलं यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असताना कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.